जर तुम्ही कधी गेले, त्या आळंदीमध्ये अशी एक संस्था आहे का जिथे विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही. ती वारकरी शिक्षण संस्था म्हणजे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. त्या संस्थेचे प्रामुख्यानं वैकुंठवासी ब्रह्मलीन प्रातस्मरणीय सद्गुरू जोग महाराज फार मोठे महात्मे होऊन गेले. चरित्रात असं वर्णन आलेले गुरुवर्यांच्या मुखातून ऐकलेला दृष्टांत आहे. एवढे त्या काळाचे नामांकित पैलवान जोग महाराज, त्यांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे, आईनं जर कधी सुपारी खाण्याकरता मागितली तर हातात घेऊन एका बोटात सुपारीचे तुकडे करणारे आमचे जोग महाराज होते. जर आईनं कधी जर रस पिण्याची इच्छा निर्माण केली ऊसाचा, जोग महाराजांनी ऊस घ्यावा आणि त्यातून रस हाताने पिळून काढावा. एवढे नामांकित पैलवान. मंडळी, प्रसंग असा घडला की या महाराष्ट्रात या ठिकाणी हिंद केसरी पदाची एक फार मोठी कुस्ती लागली आणि पंजाब क्षेत्रावरून एक फार मोठा नामांकित पैलवान आपल्या महाराष्ट्रात आला होता. आणि महाराष्ट्रात आल्यानंतर पुणे जिल्ह्यात आला होता आणि कुस्तीची बोली लागली. जो कोणी या पंजाबच्या हिंद केसरी पैलवानाला चितपट करेल तो या महाराष्ट्राचा नाही, या जगाचा हिंद केसरी पैलवान. बोली लागली. आता कोण चितपट करणार? बातमी जिकडं तिकडं वाऱ्यासारखी पसरली आहे. वाऱ्यासारखी बातमी पसरल्यानंतर हीच बातमी आमच्या विष्णुपंत बुवा जोगांच्या कानी पडली आहे. आणि कानी पडल्यानंतर विष्णुपंत जोग बुवांनी काय केलं, आता ही कुस्ती लढायला जावी, ही कुस्ती आपण खेळावी म्हणून त्यांनी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. लोक म्हणे कुठं ते पंजाबचे हिंद केसरी, तुम्ही कुठं, कशी काय कुस्ती होईल? जोग बुवांनी सांगितलं, कुस्तीत जर या ठिकाणी चितपट झालो मी, आयुष्यात कुस्तीचं नाव कधीच घेणार नाही. महाराज, कुस्तीचा दिवस ठरला आहे. कुस्तीचा दिवस एवढा सुंदर ठरला. आखड्यात दोन्ही पैलवान उतरले. परराष्ट्रातून आलेला पैलवान आणि आमच्या महाराष्ट्राचं भूषण स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग बुवा आता कुस्तीच्या रणांगणात उतरले. बाबा, कुस्ती सुरू झाली आणि कुस्ती सुरू झाल्यानंतर एवढे कुस्ती रंगली ते महाराष्ट्राचं रक्त होतं बरं का. एकाच डावामध्ये आमच्या जोग बुवांनी परराष्ट्रातून आलेला जो हिंद केसरी पैलवान आहे त्याला चितपट केलं आणि महाराष्ट्राचं नाव जगावरती झळकवलं. प्रसंग अजून पुढे ऐका. त्या काळामध्ये आमच्या विष्णुपंत जोगबुवांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली आहे. महाराष्ट्रातले सगळे पैलवान त्या काळामध्ये पुण्याला त्या मिरवणुकीला होते. मिरवणूक या ठिकाणी हत्तीवरून चालू आहे. सुंदर ढोल या ठिकाणी वाजताय. सुंदर मिरवणूक चालू असताना त्याच रस्त्यानं सरला बेटचे गंगागिरी महाराज चालले होते. गंगागिरी महाराजांनी विचार केला, अरे कोण असा हा महात्मा, नेमका काय घडलं काय, म्हणून काय केलं, त्या मिरवणुकीतल्या एका पहिलवानाला बाजूला घेतलं. काय रे बाबा, कशाची मिरवणूक? म्हणले, अहो तुम्हाला माहित नाही? म्हणले, नाही. पंजाब क्षेत्रावरून परराष्ट्रातून एक पैलवान आला होता आणि त्याला आपल्या महाराष्ट्रातल्या एका पैलवानानं चितपट केलं. त्यांचं नाव विष्णुपंत जोग. म्हणले, असं? म्हणले, हो. मला त्यांना भेटायचं. त्यांची भेट? म्हणले, त्या अमुक अमुक ठिकाणी राहतात. पत्ता लिहून दिलाय. दुसरा दिवस. आता जोगबुवांच्या घरी सकाळी बरोबर 6 वाजेला ब्रह्म मुहूर्तावरती गंगागिरी महाराज जाऊन पोहोचले. सकाळी दरवाजा वाजवला, नमस्कार केला. विचारलं, कोण आपण? सांगितलं, मी सरला बेटवरून आलेलो आहोत. फार तुमची मिरवणूक काल पुण्यात पाहिली, दर्शना करता आलो होतो ज्ञानोबरायांच्या. म्हणजे मग तुमची मिरवणूक पाहिल्यानंतर आनंद फार झाला, पण काय कीर्त गाजवली तुम्ही? जोगबुवांनी उत्तर दिलं, महाराज, आजपर्यंत महाराष्ट्रातले जेवढे पैलवानी सगळे चितपट केले होते, पण परराष्ट्रातून एक पैलवान आला होता, पंजाबचा होता, त्याला चितपट करून पहिल्या डावात मी हरवलं आणि मी विजय झालो म्हणून माझी मिरवणूक काढली होती. गंगागिरी महाराज म्हणे, महाराष्ट्राचा स्वाभिमान तुम्ही आहात, फार अभिमान आहे आम्हाला त्याविषयी. पण का हो, परराष्ट्रातून आलेल्या पैलवानाला तुम्ही चितपट केलं, पण जगाच्या पाठीवरती असा एक पैलवान आहे, त्या पैलवानाला तुम्ही चितपट करू शकता का? आता जोगबुवा थोडेसे हादरले, शांत झाले. मी तर महाराष्ट्रातले सगळे पैलवान चितपट केले, पंजाबवरून आलेला हिंद केसरी चितपट केला, मग आता असा कोणता पैलवान की ज्याला चितपट करण्याचं बाकी आहे? ऐका मंडळी, गोड दृष्टांत आहे. नामसाधन नामचिंतन जर जीवनात असेल तर काळावरती पाय देता येतो. प्रसंग सुंदर आहे. जोगबुवांनी सांगितलं, कोण पैलवान आहे असा का जो पाठीमाग चितपट करण्याचा राहिलाय?
सरला बेटच्या आमच्या गंगागिरी महाराजांनी सांगितलं, जो पैलवान आहे ना त्या पैलवानाचं नाव आहे काळ. त्या काळाला तुम्ही चितपट करू शकतात का? महाराज आता तिथून आमच्या जोगबुवांना सहज बोलणे हित उपदेश, संतांचं सहज बोलणं कधी कधी हिताच्या उपदेशाचं ठरतं. जोगबुवांनी त्या दिवशी महाराज आता या ठिकाणी ठरवलं की त्या काळावरती विजय मिळवायचा. त्या क्षणी ज्ञानोबरायांची नामसाधन, नामचिंतन, ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथ्याचं भजन जीवनात सुरू झालं. जोगबुवांच्या चरित्रामध्ये इतकं गोड वर्णन आलेलं आहे. जोगबुवा साधना करण्यासाठी सकाळी जर एकदा खोलीमध्ये गेले की संध्याकाळी 8 वाजेशिवाय ते बाहेर येत नव्हते. आता आत गेल्यानंतर काय खात होते, काय पित होते अजून ठावपत्ता कुणाला नाहीये. पण प्रसंग असा घडला, सिल्वास्कर ऐका. एक दिवस गंमत अशी घडली, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचा रथ निघालाय आणि त्या रथात प्राप्तस्मरणीय वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर, या ठिकाणी लक्ष्मणबाई इगतपुरीकर, ही सगळी मंडळी त्या रथात बसलेली आहे. पुण्यात रथ होता. रथात गेले काही दिवस राहत असताना शरीरामध्ये या ठिकाणी वेदना सुरू झाल्या आहे आणि आता जोग महाराजांना कळालं जाण्याची वेळ झाली आहे. पण जाण्याची वेळ झालेली असताना जोग महाराजांनी सांगितलं, लगेच रथ काढला, रथात सगळे बसले. जोपर्यंत आळंदी क्षेत्रावरती जात नाही तोपर्यंत शरीरातून प्राणदेव जाणार नाही. महाराज जसा रथ निघालाय, रथ निघाल्यानंतर आजही तुम्ही जर आळंदीला कधी गेला तर जुनं बस स्टॉप आहे, त्या बस स्टॉपच्या पुलावरून रथ पुढे आलाय. आळंदी क्षेत्रात प्रवेश झाला, घुंगरांचा आवाज कानावरती पडला आणि जोगबुवांना वाटलं आता आळंदी क्षेत्रात आपण पोहोचलोय. आल्यानंतर आजही फ्रूटवाली धर्मशाळा आहे, त्या धर्मशाळी जोग महाराजांनी बसले आणि बसल्यानंतर तिथं या ठिकाणी हात दोन्ही समोर ठेवले, मांडी घातली आणि ज्ञानोबरायांना सांगितलं, ज्ञानोबराय येतो आता. डोळे झाकले. याला म्हणतात नामाचा उच्चार.